पहिले 25% तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले, पण नंतरचे 75% ट्रिगरमध्ये बसलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे. कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो. अखेर शेतकऱ्यांची आता भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपली आहे. कारण पीक विमा आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. अखेर शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांसाठी गोड व्हावी यासाठी सरकारने आता मोठा निधी वितरित करण्याबद्दल मोठी माहिती दिली आहे. पीक विम्याची रक्कम 379 कोटी रुपयांची भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती तीच बातमी आता नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याचा दुसरा टप्पा जमा केला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पहिल्या टप्प्यामध्ये खूप कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली होती, परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. पीक विम्याची रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. ज्या बातमीची तुम्ही प्रतीक्षा पाहत होता, अखेर ती बातमी आता समोर आली असून यामुळे आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निधी हस्तांतरित होत आहे आणि शेतकऱ्याला आता भरपूर मोठा दिलासा मिळत आहे. शेतकऱ्यांच्या आता अडचणी दूर होणार आहे अशी महत्त्वाची बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. पीक विमा कधी मिळणार असा प्रश्न शेतकरी वारंवार विचारित होते. आता त्यांची प्रतीक्षा 100% संपली आहे. कारण की पहा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती. आज अखेर तो दिवस आलाच. नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. अगदी 24 तासाच्या आतमध्ये तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा, आता या ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात आजपासून झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, पहा 24 तासामध्ये म्हणजे की बघा आज तुमच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे. कारण ही रक्कम थेट आता तुम्हाला मिळत आहे. यामुळे आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून पण पीक विमा जमा झाला नाही त्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे. या संदर्भामध्ये पात्र जिल्ह्यांची यादी देखील सरकारने आता जाहीर केलेली आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव आलं तर आज सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, अत्यंत मोठी बातमी आज सरकारने दिली आहे. बघा सरकारच्या माध्यमातून यादी आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. या यादीमध्ये अनेक जिल्ह्यांचा समावेश आहे शेतकरी बांधवांनो, आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला याचा जास्त फायदा होईल हे देखील आता तुम्हाला सांगण्यामध्ये आलं आहे, हे स्पष्ट करण्यामध्ये आलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती अगदी एका मिनिटामध्ये जाणून घेऊया. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर तात्काळ सबस्क्राईब व लाईक करून घ्या, कारण अशाच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर बघा शेतकरी बांधवांनो, आज या ठिकाणी जिल्हा यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. बघा जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून आज तुम्हाला खरोखर 100% रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची 379 कोटी रुपयांची भरपाई थेट आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जात आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याची गरज होती त्यांना आता यामुळे मोठा आधार आज सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आला आहे. बघा फक्त आजसाठीच हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा म्हणजे की बघा 379 कोटी रुपयांचा निधी फक्त आजसाठी आहे आणि आजची जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झाली आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे येत्या 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याला पीक विमा मिळून जाईल. बघा आज या जिल्ह्यांची यादी आली आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही,
कारण की सरकारच्या माध्यमातून आता वितरण पार पडत आहे. बघा, राज्य सरकारने खरीप हंगाम 2024च्या पीक विम्यासाठी बघा हप्त्यासाठी तब्बल 1028 कोटी 97 लाख रुपयांची मंजुरी दिली आहे. आतापर्यंत मंजूर झालेला 3907 कोटी 43 लाख रुपयांचे बघा या ठिकाणी 3561 कोटी 8 लाख रुपये मात्र जमा झाले होते. बघा आता या ठिकाणी 346 कोटी 36 लाख रुपये वाटप होणे बाकी होते. बघा शेतकरी बांधवांनो, आज साठीच्या ठिकाणी एवढा मोठा निधी जमा करण्यामध्ये येत आहे. आता बघा, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही. भरपूर दिवसापासून अशा बातम्या देखील सुटल्या होत्या की शेतकऱ्याला पीक विमा मिळाला, परंतु सत्य कहाणी तर ही आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आलाच नाही. 25% अग्रिम काही शेतकऱ्याला भेटला तर काही शेतकऱ्याला भेटलाच नाही. परंतु आता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आज कोणीही वंचित राहणार नाही. परंतु बघा 3 दिवसामध्ये निधी जमा होत आहे आणि आज जर का यादीमध्ये तुमचं नाव आलं तर अगदी आजच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे असं सरकारने सांगितलं आहे. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. चला तर यादी देखील आपण पाहूनच घेऊया. कृषी मंत्र्यांना जेव्हा ही बाब कळली की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा आला नाही, तो रखडला आहे. बघा त्यानंतर या ठिकाणी कृषी मंत्र्याच्या निदर्शनास बाब आल्यानंतर त्यांनी तात्काळ वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला. वित्त विभागाने तात्काळ या ठिकाणी हिरवा कंदी दिल्यानंतर बघा राज्य सरकारने आता तात्काळ निधी मंजूर केला. त्यामुळे बघा केंद्र सरकारचा पीक विमा पोर्टलद्वारे आज ही प्रक्रिया पूर्णपणे पार पडत आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी जमा केला जात आहे. बघा शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री साहेबांच्या प्रयत्नामुळे म्हणजे की दत्ताभाऊ भरणे यांच्या प्रयत्नामुळे 379 कोटी रुपयांची प्रलंबित नुकसान भरपाई आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहे. यामुळे शेतकऱ्याला आता कोणताही अडथळा न येता मदत आता मिळणार आहे. काहीच अडचण बघा तुम्हाला जर थोडी जरी अडचण आली असल्यास तुम्ही या ठिकाणी विभागाशी संपर्क देखील साधू शकता असे आव्हान देखील करण्यामध्ये आले आहे. आता पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, यादी अत्यंत महत्त्वाची आहे. बघा एकंदरीत ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजून पण रक्कम जमा झाली नाही अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात 379 कोटी रुपये जमा होतील. 2024च्या पीक विम्यासाठी सरकारने शेतकऱ्यांसाठी 3907 कोटींचा निधी वितरित करण्याबद्दल निर्णय आता दिला आहे. आज अखेर शेतकऱ्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे असं म्हणलं तरी आता काहीच हरकत पडणार नाही, कारण की निधी वितरणास आता सुरुवात होत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली आहे. या स्क्रीनवर तुमच्या समोर या ठिकाणी यादी आहे. तुम्हाला वाचून देखील शेतकरी बांधवांनो आपण दाखविणार आहोत. बघा पात्र जिल्ह्याची यादी सरकारने आता जाहीर केली आहे. शेतकऱ्याला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही. पण बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने 2 अटी घातली आहे. त्या अटीची पूर्तता तुम्हाला नक्कीच करावी लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता जो का पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर आहे परभणी झाल्याच्या नंतर आहे लातूर, त्यानंतर हिंगोली झाल्याच्या नंतर आहे नांदेड झाल्यावर आहे बीड झाल्यावर आहे धाराशिव झाल्याच्या नंतर आहे जालना, त्यानंतर आहे पुणे, सातारा, बघा सांगली, सोलापूर, त्यानंतर कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर. आता याच सोबत शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं म्हणजे बघा तसंच सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या पात्र जिल्ह्यांची यादी सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, सरकारने स्पष्टपणे सांगितलंय तुम्हाला KYC करून त्याचसोबत फार्मर ID कार्ड पण काढणं गरजेचं आहे. जर ते कार्ड तुम्ही काढलं नाही तर तुम्ही वंचित देखील राहू शकता असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आले आहे. आता शेतकऱ्यांच्या मनामधील जो काय प्रश्न आहे ते एकदा सर्वात महत्त्वाचा म्हणजे बघा आता हा जो काय पीक विमा आहे तो कोणकोणत्या बँकेमध्ये जमा होणार, तर बघा सर्व बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार आहे. जर तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा निधी येत असेल, PM
किसानचा निधी येत असेल त्या देखील खात्यामध्ये हा पीक विमा जमा होत आहे, याला कसल्याच प्रकारे अडचण येणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं. परंतु शेतकऱ्याला एक अट आहे, फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर काढून घ्या, त्यासोबत KYC करा. तुमच्या खात्यामध्ये आज नक्कीच पीक विमा जमा होत आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.